गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीन देव तुझा पाहता नाही त्रैलोक्य. गुरूंच्या हृदयामध्ये संतांच्या हृदय महाराज सांगतात की भगवंताला पाहावं, आणि त्याच भगवंताच्या हृदयामध्ये पुन्हा महाराज सांगतात की संतांना पाहावं, त्याच संतांच्या हृदय पुन्हा गुरूंना पाहावं, आणि पुन्हा गुरूंच्या हृदयामध्ये आपल्या स्वतःला पाहावं. याला म्हणतात आत्मोन्नती, याला म्हणतात महाराज सांगतात की स्वस्वरूप साक्षात्कार. हृदया हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले, द्वैतना मुडिता केले. एकंदरीत महाराज सांगतात की भगवंताच्या प्राप्तीचा आनंद हेच फळ आहे. हेच सुख पुढते मागतो आगळे, आनंदाचे फळे सेवादान. भगवंताच्या सेवेनं आणि केलेली सेवा ती दान असावी, नाही तर ते सेवेचा आपण टिमका मिरवतो. माझ्या एवढ्या वाऱ्या झाल्या, माझी एवढी पारायण झाली. सेवा करावी पण कर्तृत्व भोक्तृत्व सोडून कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद या दोन गोष्टी टाळून जर भगवंताची सेवा केली तर ती सेवा दान होते, आणि सेवा दान केल्यानंतरच आनंदाचं फळ प्राप्त होतं. पण महाराज भगवंताकडून मिळालेला आनंदाचं फळ सुद्धा टिकून राहिलं पाहिजे, नाहीतर आमची सीताफळ तर काळी पडली येता येता. फळ आहे ना, ते टिकून राहिलं पाहिजे. मग आनंदाचं फळ टिकून राहण्याकरिता त्या ठिकाणी त्याग महत्वाचा आहे. त्यागानंच महाराज सांगतात की हे सगळं टिकून राहील. विरक्ती वाचुनी कही, ज्ञानासी तगणे नाही, विचारुनी ठाई ठेविले देवे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद. परमपद, ऐका, परमपद हेचे आश्रमाचे फळ, पण टिकून राहण्याकरता बळ वैराग्याचे. परमपदाचं फळ जर टिकून राहायचं असेल तर बळ वैराग्याचे. वैराग्य विरक्ती वाचुने कही, ज्ञानासी तगणे नाही, हे विचारुने ठाई ठेविले देवे. आता महाराज आपण हे सगळं अगोदर नुसतं मांडून ठेवतोय, परत गोळा करायचे सगळं. मानवी जीवनामध्ये केलेली सेवा म्हणजे भगवंताच्या आज्ञेचं पालन. भगवंताची आज्ञा काय तर महाराज सत्यम वद. देवासे अवतार, भक्तांशी संसार, दोहेंचा विचार एकपणे. भक्तांशी सोहळे देवाच्या अंगे, देव त्यांच्या संगे सुख भोगी. देवे भक्ता रूप दिलासे आकार, भक्ती त्याचा पार वाखानिला. भक्तांशी सोहळे देवाच्या अंगे, देव त्यांच्या संगे सुख भोगी. एके अंगे दोन्ही झाली ही निर्माण, देव भक्तपण स्वामी सेवा. भक्तांचे सोहळे देवाच्या अंगे, देव त्यांच्या संगे सुख भोगी. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव. भक्त तोचे देव, देव भक्त. भक्तांशी सोहळे देवाच्या अंगे, देव त्यांच्या संगे सुख भोगी.
सशंखचक्रं सकिरीटकुण्डलं सपेतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं शंखचक्र गदाधरं। नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पीठाबहि पादयुक्तं विदूरं हयगिरि दर्शनीयं महद्भिः गेहे वृन्दावने च प्रचेव्रचितां चन्यतां यस्य पादैः सान्निध्यं समाधि अमृतमधुरता निम्बशाखादिव्याप्ता दृष्ट्वा प्रह्लाद संतम त्वमेव भज जना पादुके तस्य मुक्तिः विठ्ठल 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 देवासे अवतार भक्तांचे संसार दोहेंचा विचार एकपणे भक्तांचे सोहळे देवाच्या अंगे देव त्यांच्या संगे सुख भोगे अनंत कृपा भक्त वत्सल अखिल कोट ब्रह्मांड नायक जगन्यंता जगत चालक ईश सृष्टी प्रतिपालक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवंताच्या नामरूपात्मक अनुसंधानाने गीता भागवतादी शास्त्र विचाराने काकडा हरिपाठादी हरिभजन संत संगती श्री गुरु सेवा अंतःप्राप्त आत्मज्ञानानं मानवी जीवन संपन्न व्हावं मानवी जीवनामध्ये भगवंताची अपार असीम अशा प्रकारची कृपा प्राप्त व्हावी असा एकंदरीत भगवंताच्या भक्तिप्रसादाच्या अनुषंगानं अखंड भगवंताशी शरणागत
आणि भक्तिभावानं सेवा उपासना करून समर्पित जीवन जगणारे थोर विरागी संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा हा अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजा अभंगाच्या माध्यमातून देव आणि भक्त यांच्या अवतारांची महाराज सांगतात की परस्पर एकरूप समरस अशा प्रकारची भूमिका आपल्यासमोर मांडत आहेत। भगवंताचा स्वभाव, भगवंताचं सामर्थ्य, भगवंताची कृपाशक्ती आणि भगवंतानं आपल्या भक्तांप्रती दाखवलेली महाराज सांगतात की अत्यंत अशा प्रकारची सलगे एक रूपात। त्याच पद्धतीनं भक्तांच्या जीवनात भक्तांनी भगवंताची महाराज अंगीकारलेली शरणागती कायिक वाचिक मानसिक आंतरिक अशा प्रकारची केलेली भगवंताची उपासना सेवा, या सेवेच्या माध्यमातून भक्तांनी भगवंताला प्राप्त करून दिलेली संतुष्टता आदी विचार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करत आहेत। श्री क्षेत्र दहिगावने महान तपस्वी श्री दधीची मुनी आणि आपल्या सर्वांचा आराध्य उपास्य दैवत भगवान श्री दधनेश्वर परमात्मा शिवालय भगवंत ऋषीमुनी साधुसंत आणि विशेषतः महाराज सांगतात की देवतुल्य अशा प्रकारचे आपले कृष्णदेव महाराज या सर्वांच्या चिंतनानं अखंड स्मरणानं मानवी जीवनाला एक सुचिरभूतता प्राप्त होत आहे। स्वानंद सुखनिवासी परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य ज्ञानेश्वरी कंठभूषण असणारे आपल्या सर्वांचे गुरुस्थान शांतीब्रह्म श्री कृष्णदेवजी बाबा देवा यांचं असणारे हे चतुर्थ पुण्यस्मरण, त्या अनुषंगानं अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा बाबांच्या जीवनामध्ये ज्यांच्यामुळं दैवी संपत्ती आणि उत्तम भगवत भक्तांची गुणलक्षण महाराज प्राप्त झाली असे त्यांचे गुरुवर्य परमपूज्य पांडुरंग महाराज घुले, विठ्ठलनाथ बाबा नवनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर आपल्या सर्वांचं परम आदरणीय अशा प्रकारचं वंदनीय श्रद्धास्थान हरिभक्ती परायण भास्करगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने राऊत बाबा असतील आणि आता विद्यमान आपल्या या मठाचे आपल्या गादीचे वारस असणारे हरिभक्ती परायण सुदामदेव महाराज यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली या तालुक्याचे सुपुत्र असणारे घुले बंधू यांच्या सहकार्यानं सर्व भक्त परिवार पंचक्रोशीने उपस्थित असणारे सर्व भाविक ग्रामस्थ सेवाभावी आणि देवांचा असणारा शिष्य परिवार आपल्या सर्वांच्या सहकार्यानं योगदानानं उपस्थितीनं हा भक्ती उत्सव पुण्यस्मरण उत्सव या ठिकाणी चालू आहे। आजच्या दिवसाचं एक आगळं वेगळं महाराज सांगतात की महत्व, आज भगवान श्री वामन परमात्मा यांचा प्रगट उत्सव वामन जयंती आणि त्याचबरोबर
आपल्या सर्वांचं आदरणीय श्रद्धास्थान असणारे आपले देवा यांचा चतुर्थ पुण्यस्मरण म्हणजे वैकुंठ गमन सोहळा, या दोन्हीही महाराज सांगतात की उपक्रमाला अनुसरून या अभंगाची योजना विठ्ठला विठ्ठल आजची कीर्तनाची सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण सुदामदेव महाराज यांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली आहे आणि सेवा ही सेवा असावी. सेवेमध्ये समाधान असतं, सेवेमध्ये आनंद असतो, सेवेमध्ये निज शांती असते. एकंदरीत देवांचं जीवन स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेला महाराज समरस जीवन आहे. संस्थेच्या ठिकाणी वाहून घेतलेलं जीवन आहे. नव्हे नव्हे वारकरी संप्रदायातील विशेषतः वारकरी शिक्षण संस्थेतील नीतिमूल्य देवाने अजीवन महाराज सांगतात की जोपासण्याचे प्रयत्न केलेले आहेत. निरपेक्ष जीवन, एकांतवासातलं जीवन, शांत जीवन, सर्वांनाही महाराज सांगतात की प्रेम, आदर आणि भक्तिभाव महाराज सांगतात की वितरण करणारे हे देवांचं जीवन आहे. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत आदरानं, प्रेमानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं महाराज सांगतात की बाबांचं संबोधन असायचं. या अनुषंगानं मानवी जीवन आहे आणि या सृष्टीतला नेम आहे. या सृष्टीचा नेम काय? इथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. या सृष्टीमध्ये महाराज सांगतात की प्रत्येकांना यावं लागतं आणि आल्यानंतर महाराज सांगतात की आपली जे शिदोरी आहे, शिदोरी संपली, आयुष्याची शिदोरी संपली की या सृष्टीमध्ये भगवंतानं अनेक विविध अशा प्रकारचं सौंदर्य बहाल केलेलं आहे. हे सौंदर्य काही प्राकृतिक आहे, काही भौतिक आहे, काही अलौकिकातलं आहे आणि काही सौंदर्य असाधारण आहे. भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या, सर्व सिद्धीचा दातार. भगवंताने विश्व निर्माण केलं, सृष्टी निर्माण केली, पण या सृष्टीचे विचार करत असताना ही सृष्टी महाराज दोन प्रकारची. एक जीवसृष्टी आहे, दुसरी महाराज सांगतात की ईश सृष्टी आहे. याला आपण सांख्यशास्त्राच्या भाषेमध्ये पराप्रकृती, अपराप्रकृती आपण म्हणतो. पण सामान्यतः महाराज या सृष्टीमध्ये एक निर्जीव सृष्टी आहे आणि दुसरी सजीव सृष्टी आहे. निर्जीव सृष्टीमध्ये महाराज सांगतात की पाषाण आहे, पर्वत आहेत, की या सृष्टीमध्ये महाराज सांगतात की कुठल्याही प्रकारचं महाराज सांगतात की परिवर्तन नाही, बदल नाही. दुसरी सृष्टी निर्माण केली जीवसृष्टी, त्याला सजीव सृष्टी आपण म्हणतो. या सजीव सृष्टीचा विचार करताना यातही पुन्हा महाराज दोन भाग पडले गेले. एक वनस्पती, एक
वृक्ष, वेली, वनस्पती, आणि दुसरे सांगतात की प्राणी. वनस्पती सजीव आहेत पण वनस्पती अचल आहेत, आणि वनस्पती अचल आहेत म्हणून तर आपल्या आंब्याच्या बागा दहेगाव मध्येच राहिल्या. आपण जर इथं लावलेल्या केळीच्या बागा, आंब्याच्या बागा जर चालत राहिल्या असत्या तर खाली शेवगावला गेल्या असत्या, पैठणला गेल्या असत्या, मराठवाड्यात गेल्या असत्या फिरत फिरत. वनस्पती महाराज सजीव आहे पण अचल आहे. अचल आहे पण महाराज सांगतात की निरपेक्ष आहे. वनस्पतीचं कार्य सुंदर आहे पण महाराज सांगतात की वनस्पतीनं महाराज निस्पृहता आपल्या जीवनामध्ये धारण केलेले. या वनस्पतीचे महाराज सांगतात की फुलं, फळं, पानं हे सर्व काही महाराज सांगतात की इतरांकरिताच आहे. जीवन जते जळा वृक्षा फुलिया फळा, भोगता तो निरळा तेने गोडी निवडिली. नदी स्वतःचं पाणी पित नाही आणि वृक्ष स्वतःची फळं खात नाही. मग वृक्षांचं जीवन जो का खंडावया घाव घाली, का लावणे जयाने केली, दोघा एकाची सावली वृक्ष दे जैसा. वृक्ष कधी आपपर भाव आपल्याकडे ठेवत नाही, आणि वृक्ष कधी महाराज सांगतात की सुख दुःखाचं महाराज खेद व्यक्त करत नाही. सुखानं हर्ष नाही आणि दुःखानं खेद नाही. आणखीन महाराज सांगतात की वृक्षांचं जीवन हे केवळ परोपकारी. प्राण्यांचा विचार करत असताना प्राणी सजीव आहे पण प्राणी विहार करतो. काही जलचर असतील, काही भूचर असतील, काही विहंगम असतील, पण त्यांचं स्थलांतर आहे. ते विहार करतात, ते भ्रमण करतात. पण बरेचसे प्राणी पारावलंब्याने उपद्रवित. प्राण्यांचा विचार करत असताना या प्राण्यांमध्ये देखील महाराज अनेकविध पण आपल्याला पाहायला मिळतं. काही प्राणी बलाढ्य आहेत, धिप्पाड आहेत, सशक्त आहेत, हिंस्र आहेत, विषारी आहेत. तरी पण या प्राण्यांवरती मनुष्यानं आपलं अनुशासन प्रस्थापित केलं. जिराफासारखा प्राणी, उंटासारखा प्राणी उंचाच्या उंच आहे, तर हत्तीसारखा प्राणी धिप्पाड आहे, सशक्त आहे, बलवान आहे. चित्त्यासारखा प्राणी महाराज अतिशय चपळ आहे, हरिण वगैरे. तर वाघ, सिंह हे महाराज हिंस्र आहेत. सर्प वगैरे महाराज सांगतात की हे विषारीत. पण तरी देखील मनुष्यानं त्यांच्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली. अतिशय महाराज विषारी सर्प, पण मनुष्यानं त्याला पकडून आणलं आणि बाजारामध्ये त्याच्या जीवावर खेळ करायला लागले, गारुडी. वन्य प्राणी, हिंस्र प्राणी, त्यांनाही धरून आणलं, सर्कशीत ठेवलं, खेळ दाखवले, आपलं पोट भरू लागले. या प्राण्यांवरती अंकुश निर्माण करता मनुष्य महाराज लहान आहे प्राण्यांपेक्षा. शक्तीच्या, सामर्थ्याच्या बाबतीत महाराज तो दुबळाच आहे. तरी देखील मनुष्याकडे विशेषत्वानं बुद्धी नावाचा जो गुण आहे, या बुद्धी तत्वावरती महाराज सांगतात की मनुष्यानं या सर्वांवरती आपली सत्ता प्रस्थापित केली. भगवंतानं मनुष्याला विशेषत्वानं बुद्धी दिली. ददामी बुद्धी योगांतम असं म्हटलेलं. मग भगवंतानं आपल्याला दिलेली बुद्धी, त्या बुद्धीचा सदुपयोग करून घेता आला पाहिजे.
मानवी जीवनाचं महाराज सांगतात की भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये आपल्याला योग्य अशा प्रकारचा वापर करून घेता आलं पाहिजे. याकरिता भगवंतानं जशी ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न केलं तर या सृष्टीचं चलनवलन स्थिर राहण्याकरिता नेमावली म्हणून 4 वेद दिले. मनुष्य जीवनामध्ये महाराज तीच नेमावली वेद, उपनिषद, शास्त्र, पुराण, संतवाङ्मय याचं अध्ययन करून महाराज सांगतात की ती नेमावली आपल्याला जीवनामध्ये महाराज सांगतात की समजावून घेता येते आणि त्याच नेमावलीनं आपलं जीवन संपन्न आणि कृतार्थ करता येतं. कशाकरिता मनुष्याचं जीवन आहे तर केवळ महाराज सांगतात की वेदशास्त्रांचं अध्ययन करून भगवंताच्या आज्ञेत, शास्त्राच्या सिद्धांतात, संत वचन, श्री गुरु सेवा आणि भगवंताच्या नामरूपाचं अनुसंधान महाराज सांगतात की यामध्ये संलग्न राहण्याकरिता मनुष्याचं जीवन आहे. मनुष्य जीवनामध्ये या नियमांचं जो पालन करतो, या नियमाला अनुसरून जीवन जगतो, असे प्राणी या सृष्टीमध्ये महाराज सांगतात की अतिशय दुर्लभ आहेत. या दुर्लभांमध्ये देखील महाराज सांगतात की भगवंताला यथार्थ स्वरूपाला जाणून भगवंताच्या स्वरूपाशी समरस होणं आणि भगवंताच्या भक्ती सुखाचा आनंद उपभोगणं हे अतिशय महाराज सांगतात की दुर्मिळ आहेत. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. लाखोंमध्ये महाराज सांगतात हजारोंमध्ये नाही, लाखोंमध्ये एखादा आहे. अस्थेच्या महापुरी रिघता ते कोटीवरी प्राप्तीचे पहिलं तरी विपायला निघे. असा एखादाच दुर्मिळ भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. भगवंताचं स्वरूप, भगवंताचं सामर्थ्य, भगवंताची भक्ती, भक्तीतला आनंद, त्या आनंदातले महाराज सांगतात की समरसता जीवनामध्ये प्राप्त करून त्याच्याशी महाराज आनंदाचं जीवन जगणारे म्हटले आपले देव आहेत. ही सगळी प्रस्तावना आतापर्यंतची देवान करीतच आहे. महाराज देवासारखं जीवन नव्हे नव्हे त्यांच्या रूपानंच आपल्याला चालता बोलता देव पाहायला मिळाला. उघडे परब्रह्म सद्गुरु ते मोते, उघडे परब्रह्म मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरु ते मोते, उघडे परब्रह्म सद्गुरु ते मोते, उघडे परब्रह्म सद्गुरु ते मोते, उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, उघडे परब्रह्म पुरावे ते आरती शेषाचे या, पुरावे ते आरती शेषाचे या, पुरावे ते आरती शेषाचे या, पुरावे ते आरती शेषाचे या. सद्गुरु वाचोनी संसार सद्गुरु वाचोनी संसार
पुढे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविते आरती शिष्याच्या. माऊली ज्ञानोबराय सांगतात की जगामध्ये जर देव पाहायचं असेल, जगामध्ये परब्रह्म पाहायचं असेल तर ते आपल्या गुरूंच्या रूपामध्ये पाहत जावं. वैकुंठ असे आमचे गुरुवर्य तात्या महाराज महापुरुष श्री गोंदेकर त्यांच्याजवळ बसला असताना एक दिवस आम्ही सहज विचारलं की तात्या, उपासना करताना एकविध भाव पाहिजे आणि त्या शुद्ध अंतकरणातील भगवत भावाला फाटे फुटू नयेत. तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे. मग एकविध भावानं स्थिर राहून देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते. अशी उपासना सेवा आपल्याकडून कशी घडू शकते? देवाचं पूजन करावं का संतांचं पूजन करावं, ब्रह्मवेत्यांचं पूजन करावं का श्री गुरूंचं पूजन करावं? हे विचारणं म्हणजे माझा तो वेडेपणाचाच प्रश्न होता. हसले अगोदर ते आणि मग त्याने सांगितलं, अरे वेड्या, आपल्या हृदयामध्ये आपल्या गुरूंना पाहत जावं. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. आपल्या हृदयामध्ये आपल्या गुरूंना आपण पाहत जावं आणि आपल्या हृदयातील गुरूंच्या हृदयामध्ये संतांना पाहत जावं. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीन देव तुझा पाहता नाही त्रैलोक्य. गुरूंच्या हृदयामध्ये संत, संतांच्या हृदय महाराज सांगतात की भगवंताला पाहावं आणि त्याच भगवंताच्या हृदयामध्ये पुन्हा महाराज सांगतात की संतांना पाहावं, त्याच संतांच्या हृदय पुन्हा गुरूंना पाहावं आणि पुन्हा गुरूंच्या हृदयामध्ये आपल्या स्वतःला पाहावं. याला म्हणतात आत्मोन्नती. याला म्हणतात महाराज सांगतात की स्वस्वरूप साक्षात्कार. विठ्ठल विठ्ठल हृदया हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले, द्वैतना मुडिता केले. या अनुषंगाने महाराज सांगतात की हा एकविध भाव आहे. मनुष्य जीवनामध्ये महाराज नेहमी जीवन शुद्ध असावं, जीवन पवित्र असावं, जीवन शांत असावं, जीवन जितेंद्रिय स्वरूपातला आणि अंतर्मुख असावं. आजच्या काळामध्ये शुद्ध परमार्थाची महाराज सांगतात की आज अनुभूती अतिशय दुर्मिळ होत चाललेली आहे. पण तरी देखील महाराज या विश्वामध्ये एकच सूर्य आहे पण संपूर्ण विश्वाचं प्रकाशन करतो. तसे एकच एक परमात्मा, एकच एक साधू हृदय संपूर्ण महाराज सांगतात की या संपूर्ण विश्वाला ज्ञान तेजानं उजळून ठेवत आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वांगानं सर्व काळ आत्मानुभवाची अनुभूती जर घ्यायची असेल तर मनुष्य जीवनामध्ये महाराज पहिलं आपली जबाबदारी काय? आपलं तर प्रथमतः विठोबासे शरण जावे, विठोबासे शरण जावे, विठोबासे शरण जावे, विठोबासे शरण जावे. निजनिष्ठा नाम गावे, निजनिष्ठा नाम गावे, विठोबासे शरण जावे, विठोबासे शरण जावे. निजनिष्ठा
अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे। आपली पहिली जबाबदारी आपण भगवंताला शरण जावं। महाराज भगवंताला शरण गेल्यानंतर आपल्याला महाराज सांगतात की फल काय मिळेल, लाभ काय होईल। जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागताशी शरण्य मीची एकू। भगवंताला शरण जावं, पण भगवंताला शरण जाण्याची पद्धती, देवाला शरण पण कसं शरण जावं, मनवनी शरण जा सर्व भाव देवासी, सर्व भाव देवासी, सर्व भावी देवासी, सर्व भावी मनवनी शरण जावे सर्व भाव देवासी, सर्व भाव देवासी, सर्व भाव देवासी मनवनी चरण जावे सर्व भाव देवासी, सर्व भाव सर्व भाव देवासी। म्हणवणे शरण जावे सर्व भावे देवासी, तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा। सर्व भावे शरण जावं, पण महाराज आम्हाला सर्व भावे सुद्धा कळलं नाही। तया अहम वाचा चित्त अंग देवनिया शरण रिघ, महोदधे का गांग रिगाले जैसी। काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार, हे काया वाचा मने सर्वस्व उदार, काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार, हे काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार। विठ्ठलाचा वारी कर, बाबा परकुमादेवीवर विठ्ठलाचा वारी कर, परकुमादेवीवर विठ्ठलाचा वारी कर, हे परकुमादेवीवर विठ्ठलाचा वारी कर। सदैव समागती हरिरोगी लागे, सदैव समागती हरिरोगी लागे, सदैव समागती हरिरोगी लागे। काया वाचा मने जीवे सर्वसुदारे, पापन कुमारी वरु विठ्ठलाचा वारी करे, पापन कुमारी वरु विठ्ठलाचा वारी करे। काया वाचा मने सर्वस्व उदारे, पापन कुमारी वरु विठ्ठलाचा वारी करे, पापन कुमारी वरु विठ्ठलाची वारी करे। काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचा वारी कर। करंटे कपाळ ज्याचे नाम नैवा, शरण जाणं म्हणजे भगवंताच्या कार्यामध्ये, भगवंताच्या आज्ञेमध्ये आपलं जीवन असावं। भगवंताची आपल्या सर्वांना एकच आज्ञा आहे। काय आज्ञा? सत्यम वद आणि धर्मम च। वाणीनं सत्य बोलावं आणि कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांना महाराज धर्माचं अनुष्ठान, धर्माचं सत्य बोले मोके दुखवियाने कांचा दुखे, दुखवियाने कांचा दुखे, दुखवियाने कांचा दुखे। सत्य बोले
मोखे दुखवे अनेकांच्या दुखे दुखवे अनेकांच्या दुखे दुखवे अनेकांच्या दुखे सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे अनेकांचं दुःख पाहून त्यांचं अंतकरण व्यथित होतं उडते हे जन न देखवे डोळा या अनुषंगानं महाराज सांगतात जगाचं दुःख पाहून त्यांचं अंतकरण महाराज सांगतात की हेलवून जातं त्या दुःखाचं निवारण करण्याकरिता जे अनुष्ठान करतात साधना करतात उपासना करतात आणि भगवंताला संतुष्ट करून घेऊन भगवंताच्या कृपा प्रसादाचं वितरण करून जगाला देखील महाराज सांगतात की समाधानी बनवतात मग मुखानं सत्य बोलावं पण या जगामध्ये सत्य काय सत्य तू विठ्ठल सत्य तू विठ्ठला सत्य तू सांभाळी मुली हे माया सांभाळी हे माया सांभाळी मुली हे माया सांभाळी मुली सत्य तू विठ्ठला एक भगवान सत्य आहेत सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोन्य या विश्वामध्ये भगवान सत्य आहेत तुका म्हणे तूची खरा तुका म्हणे तुची खरा एरवाऊगा पसरा या जगामध्ये या विश्वामध्ये एक परम तत्व भगवंताचं स्वरूप हे खरं आहे सत्य आहे मग त्या भगवंताची प्राप्ती मग त्या भगवंताची सुखानु आत्मानुभूती जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची त्याला साधन काय देव सत्य आहे ना भगवत प्राप्तीचं साधन देखील सत्यच असलं पाहिजे मग परमात्मा सत्य हे भगवंताच्या प्राप्ती करून देणारं साधन देखील महाराज सांगतात सत्य साच खरी नाम विठोबाचे बरे नाम हे सत्य आहे परमात्मा देखील सत्य आहे आणि या सत्य तत्वाचा अंगीकार ज्यांनी केला त्यांना भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती होती माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळासे महाद्वीप पातले प्रभू आम्हाला भगवंताची प्राप्ती झाली आनंदाचं फळ महाराज भगवंताच्या प्राप्तीनंतर कुठलं फळ मिळतं सीताफळ मिळतं का रामफळ मिळतं तर भगवंताच्या प्राप्तीनं आनंदाची फळे सेवादान एकंदरीत महाराज सांगतात की भगवंताच्या प्राप्तीचा आनंद हेच फळ आहे हेच सुख पुढते मागतो आगळे आनंदाचे फळे सेवादान भगवंताच्या सेवेनं आणि केलेली सेवा ती दान असावी नाही तर ते सेवेचा आपण टिमका मिरवतो माझ्या एवढ्या वाऱ्या झाल्या माझी एवढी पारणं झाली सेवा करावी पण कर्तृत्व भोक्तृत्व सोडून कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद या दोन गोष्टी टाळून जर भगवंताची सेवा केली तर ती सेवा दान होते
आणि सेवा दान केल्यानंतरच आनंदाचं फळ प्राप्त होतं. पण महाराज भगवंताकडून मिळालेलं आनंदाचं फळ सुद्धा टिकून राहिलं पाहिजे. नाहीतर आमची सीताफळ तर काळी पडली येता येता. फळ आहे ना ते टिकून राहिलं पाहिजे. मग आनंदाचं फळ टिकून राहण्याकरिता त्या ठिकाणी त्याग महत्वाचा आहे. त्यागानंच महाराज सांगतात की हे सगळं टिकून राहील. विरक्ती वाचुनी कही ज्ञानासी तगणे नाही, विचारुनी ठाई ठेविले देवे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद परमपद ऐका परमपद हेचे आश्रमाचे फळ. पण टिकून राहण्याकरता बळ वैराग्याचे. परमपदाचं फळ जर टिकून राहायचं असेल तर बळ वैराग्याचे. वैराग्य विरक्ती वाचुने कही ज्ञानासी तगणे नाही, हे विचारुने ठाई ठेविले देवे. आता महाराज आपण हे सगळं अगोदर नुसतं मांडून ठेवतोय, परत गोळा करायचे सगळं. मानवी जीवनामध्ये केलेली सेवा म्हणजे भगवंताच्या आज्ञेचं पालन. भगवंताची आज्ञा काय तर महाराज सत्यम वद आणि धर्मम चर. महाराज सत्याचं या ठिकाणी जीवनामध्ये कास धरावी आणि धर्माचं आचरण करावं. पण मनुष्य जन्मामध्ये परम कल्याण करणारा श्रेष्ठ धर्म कोणता? निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघड, भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक. भगवंताचं नामस्मरण हाच मोठा धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेद भेद भ्रम मंगळ, भेद भेद भ्रम मंगळ, भेद भेद भ्रम मंगळ, भेद भेद भ्रम मंगळ. विष्णुमाया जग वैष्णवांचा धर्म. भेद भेद भ्रम अमंगळ, भेद भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेद भेद भ्रम अमंगळ, भेद भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. महाराज सांगतात हे विश्व, हे जग, हे त्रैलोक्य परमात्मन स्वरूप आहे. ही ज्यांच्या अंतःकरणाची धारणा पाहिजे, अनुभूती पाहिजे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विश्वच देव आहे अशी ज्यांची अनुभूती महाराज त्यांना वेगळा देव शोधायला जावं लागणार. देवतया जवळी. त्यांच्या जवळ देव आहे, त्यांच्या हृदयात देव आहे, त्यांच्या साधनेत देव आहे, त्यांच्या अनुभूतीमध्ये महाराज सांगतात की परमात्मा आहे. या अनुषंगानं धर्म ही नाम साधना, ही नाम साधना करत असताना सातत्य पाहिजे आणि नाम साधने निरपेक्षता पाहिजे. धार अखंडित ओघ चालेला नित्य, किंवा सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. त्यात सातत्य पाहिजे. सातत्य महाराज चालत असताना कुठल्याही प्रकारचा महाराज त्याचा खंडितपणा नसावा. याकरिता महाराज सांगतात की अंतःकरणाची साधना टिकून राहण्याकरिता, भगवंताची दृढ अपरोक्ष अनुभूती येण्याकरिता निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकू नये. आपली निष्ठा स्थिर पाहिजे. महाराज कीर्तनाला यायच होतं पण रात्री पाऊसच आला, राहिलं कीर्तन. म्हणले काल बाबांचं चतुर्थ पुण्यस्मरण होतं, तुम्ही आले नाही. म्हणजे डोकं दुखत होतं. पाऊस आला काय डोकं दुखलं काय.
फुटो हे मस्तक तुटो हे शरीर हे मस्तक तुटो हे शरीर फुटो फुटो हे शरीर फुटो फुटो हे शरीर फुटो हे शरीरा फुटो हे माता फुटो हे शरीरा साता दिवसांचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये. शरीराचे होत देव दोन्ही तेही भाग कीर्तनाचा रंग सांडू नये. महाराज ही निष्ठा आहे. अशी ज्यांची जीवनामध्ये महाराज दृढ निष्ठा आहे ना त्यांच्या जीवनामध्ये धर्माचं आणि सत्याचं पालन होऊ शकतं. महाराज ही दृढ निष्ठा कोणाकडे होती. प्रल्हादाचे पिता करीतो जाचनी परीतो स्मरे मनी नारायण पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. एकंदरीत महाराज सांगतात असे जे भगवत भक्त आहेत यांची जी नाम साधना यांचं जे स्वधर्म आचरण हे टिकून राहण्याकरिता यात जर काही अडथळा आला राहिले यज्ञ मोडीले कीर्तन अशी जर दुर्दशा झाली तर त्याचं निवारण करण्याकरिता भगवंताला यावं लागतं. देवाचं येणं संतांचं येणं त्याच्यातले कारण मीमांसा महाराज अभंगातल्या पहिल्या देवाचे अवतार भक्ताचे संसार 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 हे भाविता भक्तासी सोहाळे देवाचे अवतार भक्तांचे संसार दोहींचा विचार एकपणे. भगवान अवताराला येतात
तर साधू संत महाराज सांगतात की जगाच्या कल्याणाकरता त्यांचा हे अवतारच आहे, पण भगवंताच्या अवतारात आणि साधूंच्या अवतारामध्ये फरक आहे. दोघही महाराज सांगतात की शेवटी या सृष्टीमध्ये धर्म जागवण्याचंच काम करतात. भगवंतानं धर्माची संस्थापना केली तर भगवंताकडून संस्थापित धर्माचं आचरण पालन अनुष्ठान संतांकडून केले गेलं. पण येत असताना महाराज सांगतात की भगवान अवताराला येताना देवकीच्या समोर 8 वर्षाचे प्रगट झाले आणि 8 वर्षाचे परमात्मा शंख चक्र गदा आणि पद्म हातात घेतलेले. देवकीने विचारलं, आपण कोण? आई तुझा मुलगा. अरे बाबा, तुला माझा मुलगा कोण म्हणेल? मुलगा जन्माला एवढा मोठा असतो का? अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. का मोठा झालो याची मी मग नंतर भगवंतानी महाराज सांगतात की या ठिकाणी कारण सांगितली. तुम्ही पूर्वजन्मामध्ये खूप मोठी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याला पाहून मी प्रसन्न झालो आणि तुमच्या पोटी मुलगा होऊन जन्माला येईल असं मी तुम्हाला वचन दिलं होतं. त्या अनुषंगानं 1 नाही 3 वेळेस मी तुमचा मुलगा झालो. आज वामन भगवंताचा अवतार आहे ना. कश्यपाने आदितीच्या पोटी वामन अवतार, सुतपाने पृष्ण यांच्या पोटी पृष्ण गर्भ आणि वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी कृष्ण परमात्मा. भगवंताच्या अवतारामध्ये प्रागट्यामध्ये काय महाराज सांगतात की अलौकिकत्व आहे. भगवान अवताराला येताना महाराज सांगतात की शस्त्र घेऊन येतात आणि संत महात्म्य अवताराला येताना शास्त्राचं अनुष्ठान करतात. ज्यांना सुख पाहिजे, ज्यांना समाधान पाहिजे, ज्यांना आनंद पाहिजे, त्याने शस्त्र खाली ठेवायचं आणि शास्त्र हातात घ्यायचं. शास्त्र हातामध्ये घेऊन जर महाराज त्याचं जर आपण अध्ययन केलं तर आपलं जीवन सुखरूप बनत असतं. या अनुषंगानं ज्यांनी महाराज जीवनामध्ये शास्त्राचं अध्ययन केलं ते ऋषी मुनी साधू संत महाराज सांगतात की आज जीवनातील स्वानंद स्थितीला प्राप्त झालेले आहेत. अवले ज्ञानोबराय सांगतात ना, विठ्ठल विठ्ठल श्रुती स्मृतींचे अर्थ आपणचे होणे मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे. श्रुती म्हणजे वेद, स्मृतीमध्ये महाराज सांगतात की शास्त्र उपनिषद यांच्यातले सिद्धांत याचा मतितार्थ महाराज अध्ययन करून अभ्यास करून महाराज ज्याने जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये उतरवला, गडी उतरवला, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गायच्या अनुभूतीला जे प्राप्त झाले अशा महात्म्यांनी महाराज त्याचं अनुष्ठान करून महाराज सांगतात की त्याचा अनुभव घेतला आणि अनुभवाचं पुन्हा अनुवाद केला. आहे की नाही? या महाराज सांगतात जीवन सुखी झालं. एकंदरीत भगवंताचा अवतार आहे आणि अवतार शब्दामध्ये महाराज सांगतात तृतरते धातू उपसर्ग आहे. तरुण जाणे, उद्धरून जाणे हे जीवाचं लक्षण आहे, तर उद्धार करणे हे देवाची आणि संतांची जबाबदारी. या अनुषंगानं ते येतात. म्हणून महाराज सांगतात देवाकरिता अवतारे आणि देवाचा अवतार महाराज सांगतात संपूर्ण गीताशास्त्रामध्ये आपण पाहतो त्याची मीमांसा. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे भगवंताच्या अवताराचं महाराज सांगतात की श्रेष्ठ कार्य
आणि साधूंच्या अवताराचं कार्य काय? साधूच्या अंतर्गत महाराज तर संसारे आसक्त माया मोहरत ऐसे जे पतित तारावया, जे संसारामध्ये महाराज जे लिप्त आहेत, आसक्त आहेत, गुंतलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याकरिता साधू संतांचा अवतार आहे. म्हणून ज्यांना ज्या गुंत्यातून बाहेर काढायचे त्या गुंत्यामध्ये साधू संत स्वतःहून अगोदर आले. आपल्याला जर म्हणलं महाराज पारण्याला बसावं, काकड्याला यावं, कीर्तनाला यावं, भजनाला थांबावं, विना घ्यावा, महाराज तुम्ही म्हणजे मोकळेत, आम्हाला काम आहेत. लोकांकडून उत्तर काय मिळतं? तुम्ही म्हणजे मोकळेत, आम्हाला कामं असतात. पण ज्यांना कामं आहेत त्यांच्यासारखीच कामं करून भगवंताची प्राप्त करून घेणारे संत आहेत. आपण नेहमी रोज काकड्यामध्ये म्हणतो की नाही, सर्वच संतांनी उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोन्या, दासे पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी, चर्म रंगो लागे रोहिदासा संगी कबीराच्या मागे सिलेवी, सजन कसया विकू लागे मस माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनराग सगळा भंग. सर्व संतांनी आपापली कामं केली ना, एवढी कामं केली, प्रामाणिकपणानं केली, निगुतीनं केली, आणि महाराज फळाची प्राप्ती होईपर्यंत महाराज त्याने आपला उद्योग व्यवसाय सोडला नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी, हे संतांकडून शिकावं. ज्या ज्या कुळामध्ये जन्माला आले त्या त्या कुळातला संपूर्ण उद्योग व्यवसाय त्या संतांनी सांभाळलेला आहे. हातानं काम करावं, मुखानं नाम घ्यावं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, अशा प्रकारची उपासना अंगीकारून संतांचं जीवन महाराज धन्य झालं. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवाने भक्त तुझा नाही विचार. त्यांचं जीवन धन्य झालं, त्यांचं परमार्थ महाराज सांगतात की फलद्रूप झाला, पुण्यरूप अशा प्रकारचा संसार झाला. म्हणून भगवंत अवतारासाठी येतात. संत देखील महाराज सांगतात की जन्माला येऊन संसाराला येऊन महाराज कार्यच करतात. दोघांचं कार्य जगत उद्धाराचं आहे. पण महाराज भगवंताच्या कार्यात आणि संतांच्या कार्यात सुद्धा पुन्हा फरक आहे. आता काय म्हणले, काय फरक आहे? भगवान देखील उद्धार करतात पण मारून उद्धार करतात, आणि भक्त कृपा करून उद्धार करतात. निग्रह आणि अनुग्रह हे भगवंताकडे आहे, तर केवळ अनुग्रह हे संतांकडे आहे. भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संहारी. अगोदर मारून टाकतात मग उद्धार करतात. तुवा सनकादिकाचे माने सायुज सौरसो दिधला पुतनी, जे का विषाचे मारू आले. पुतना कंटक मुक्त केले. सनकादिकांना महाराज सांगतात की जो सायुज्य स्वरूपातला जो मोक्ष त्यांना महाराज नित्य प्राप्त आहे, त्यातला जो आनंद आहे, त्यातलं जे समाधान आहे, अगदी तेच फल पुतनेलाही दिलं पण अगोदर मारून टाकून दिलं. म्हणून निग्रह आणि अनुग्रह हे भगवंताच्या कार्याची पद्धती. तर क्षमा करून, सुचकरून, त्याने केलेला त्रास सहन करून त्यांचा महाराज सांगतात की उद्धार करणं हे साधूचं काम आहे. संतांना लोकांनी किती त्रास दिला, किती उपद्रव दिला, किती दुःख वेदना दिल्या, पण तरी महाराज साधू संतांनी आपल्या मुखातून त्याचं कुठलं विवेचन केलं नाही. उलट ते सगळं सहन करून महाराज अपकार करणाऱ्यांचा देखील आमच्या महात्म्याने उपकार करून त्यांचं कल्याणच केलं. म्हणून केवळ अनुग्रह, केवळ कृपा ही महाराज सांगतात की साधूंच्या जीवनातले महाराज सांगतात की एक कार्याची महाराज सांगतात की मोठेपणाची लक्षण आहेत. भगवंतानं सुद्धा मारलं की कृष्ण कोपोने जासी मारी
तो तो पावे पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेश करी तो कैशा परी न पवेल. या अनुषंगानं देव अवताराला येतात. संत संसारासारखंच कार्य करताना दिसतात, पण दोघांच्याही जीवनामध्ये महाराज सांगतात की जगताचं कल्याण, जीवांचा उद्धार, जीवाला सद्गती, अशा प्रकारचे महाराज सांगतात की आपल्या जीवनातली मीमांसा सांभाळत असताना साधू संतांच्या जीवनामध्ये महाराज सांगतात की भक्तीचं एकतर महाराज उगम झाला पाहिजे, अंतःकरणामध्ये महाराज कर्णातली भक्ती ती वृद्धिंगत झाली पाहिजे, आणि अंतःकरणामध्ये वृद्धिंगत केलेले भक्तीचं संवर्धन झालं पाहिजे. अशा प्रकारचे सोहळे, अशा प्रकारचे उत्सव, अशा प्रकारची स्वानंद स्थिती भक्त जीवनातली परमात्मा स्वतः त्या ठिकाणी सांभाळतात. अभंगाचं दुसरं चरण. भक्तासी सोळे भक्तासी सोळे देवाची आंगे भक्तासी सोहळे देवाची आंगे भक्तासी सोहळे देवाची आंगे देवताच्या संगे सुख भोगी देवताच्या संगे सुख भोगी देवताच्या संगे सुख भोगी देवताच्या संगे सुख भोगी हे भक्ताची सोळे देवाची आंगे भक्ताची सोळे देवाची आंगे भक्ताची सोहळे देवाची आंगे भक्ताची सोहळे देवाची भक्तांचे सोहळे देवाच्या अंगे देव त्यांच्या संगे सुख भोगी. भक्ताच्या जीवनातले भक्तीचे सोहळेत ना हे करण्याकरता देव त्यांना बळ देतात. तुका म्हणे अंगे शक्ती देई नाचे रंगी प्रभू आमच्या अंगामध्ये तुम्ही शक्ती द्या, सामर्थ्य द्या, धैर्य द्या, आमच्या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला ऊर्जा प्रेरणा द्या. आणि हे बळ भगवान देतात, सामर्थ्य देतात, प्रेरणा देतात. याच्यामुळं काय होतं, तुका म्हणे वृद्ध होते तरणे रे, है की नाही. यामुळं महाराज सांगतात की हे वैष्णव पंढरी क्षेत्रामध्ये वाळवंटामध्ये महाराज गाऊन नाचून भजन करतात, है की नाही. हे बळ देणारा परमात्मा आहे. म्हणून भक्तांच्या जीवनातले सोहळे कोणते, है की नाही. तर महाराज भक्तांच्या जीवनातला महाराज सांगतात की साधनेच्या अनुषंगानं पारायण असेल, भजन असेल, कीर्तन असेल, हरिजागर असेल, एक नाही, एकंदरीत महाराज सांगतात गाऊन नाचून रंगून समरस होणं हा सोहळा आहे खरा, एक नाही. सुखाचा सोहळा करून दिवाळी प्रेमे वन माळे चित्ते धरू. सावता महाराज सांगतात सुखाचा सोहळा करून दिवाळी प्रेमे वन माळे चित्ते धरू. हा सुखाचा सोहळा आम्ही जीवनामध्ये करत असतो. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला, आहे की नाही. एकंदरीत महाराज सांगतात की जे सोहळे आहेत ना ते सुखाचे आणि आनंदाचेच आहेत. या अनुषंगाने आनंदाचे सोहळे, सुखाचे सोहळे करून घेण्याकरिता प्रेरणा, बल, ऊर्जा महाराज सांगतात की त्याला अधिष्ठानाने आधार देखील, त्याला धीर सुद्धा पांडुरंगाचाच आहे. एक महाराजांचा सुंदर अभंग आहे. धीर तो कारण सहाय्य होतो नारायण, निधी होसी न वाहो चिंता दासासी, सुखे करावे कीर्तन हर्ष गावे हरीचे गुण, वारी सुदर्शन आपणाचे कळी काळ. या अनुषंगानं सुखे करावे कीर्तन हर्ष गावे हरीचे गुण हा सोहळा आहे. गाऊ नाचो विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद,
आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिली लोचनी विजय सहित पाऊले. हा सोहळा आहे आणि हा सोहळा देव करून घेतात. भक्ताच्या जीवनातला सोहळा कोण करून घेतात? तर देवच करून घेतात. कुठल्याही प्रकारचे महाराज त्याचे उणेपणा परमात्मा राहू देत नाहीत. आणि भक्त आनंदानं प्रेमानं गाऊन नाचून भगवंताचे जर महाराज सांगतात की त्या ठिकाणी भजन भक्ती करू लागले ना की देवाला बी राहवत नाही. आणि मग वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देव स्वतःच महाराज निवासस्थान सोडून देवपणाची उपाधी बाजूला ठेवून या भक्तांमध्ये येतात. देव सुद्धा नाचू लागतात. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. देव देखील महाराज सांगतात की या सोहळ्यामध्ये गाऊन नाचून रंगून समरस होतात. याला म्हणतात देव त्यांच्या संगे सुख भोगी. पण महाराज एक चांगल्या प्रकारचा उत्सव, चांगल्या प्रकारचं परमार्थिक कार्य, चांगल्या प्रकारचं धर्माचं कार्य, भक्तीचा प्रचार प्रसार करण्याकरता, भगवंताचे नाम रूप गुण लीला आणि धाम याची वाखणी करण्याकरिता विशेषतः महाराज भगवान या भक्तांना मनुष्य देह देतात, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय देतात, बल शक्ती देतात, सद्बुद्धी देतात, रूप आणि आकार देतात. अभंगाचं तिसरं चरण. भक्त रूप दिलाचे आकार, देव भक्त रूप दिलाचे आकार, देव भक्त रूप दिलाचे आकार, देव भक्त रूप दिलाचे आकार. भक्तीच्या पार वाकाणीला, 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 देव भक्ती वाकाणीला, वाकाणीला, भक्तीच्या भक्ताची सोहळे देवाची आंगे, भक्ताची सोहळे देवाची आंगे, भक्ताची सोहळे देवाची आंगे. देवे भक्तारूप दिला असे आकार, भक्ती त्याचा पार वाखाणीला. भगवंतानं भगवत भक्तांना अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप या अनुषंगाने महाराज सांगतात की शरीर स्थिती प्राप्त करून दिली. स्वतः भगवंत अस्ति भाती प्रिय महाराज निर्गुणामध्येच रममान आहेत. पण भगवत भक्तांनी महाराजकडे महाराज सांगतात की भगवंताच्या त्या अस्ति भाती प्रिय या निर्गुण स्वरूपाला महाराज सांगतात की नाम रूपाची जोड देऊन त्या भगवंताला आनेला रूपा बळी करोडी करुणे खडे हरिदास. भगवंतानं भक्तांना नाम रूपाला प्राप्त करून दिलं आणि भक्तानं भजन करत करत हट्टत होत्या देवाला निर्गुणातून सगुणात यायला प्रवृत्त केलं. प्रभू आता तुम्ही निर्गुणाच्या खोलीत राहू नका, तर तुम्ही देखील महाराज आता या ठिकाणी महाराज सांगतात की सगुण साकार अवतार धरून जगाच्या कल्याणाकरिता आणि भगवत भक्तांच्या असणाऱ्या सुखाच्या अनुभूतीत सहभागी होण्याकरता तुम्ही या अनुषंगानं देवे भक्तारूप दिला असे आकार, भक्ती त्याचा पार वाखाणीला. भगवत भक्तांनी भगवंताचे महाराज सांगतात की प्रचार प्रसार भजन कीर्तन या अनुरूपाने भगवंताचे गुण गायन आवडी, हीच माझी सर्व जोडी. अतिशय आवडीनं भगवंताचे गुण गायलं, भगवंताची कीर्ती गायली. गायन तेलेला चरित्र पवाडी, राखिले सवंगडे सहित गायी. अशा प्रकारचं महाराज साधू संतांनी भगवंताला आळवलं, त्यांचं गुण गायलं. एवढंच नाही
तर भगवंताची जी साधन आहे, नाम वाचे श्रवणे कीर्ती, पावलेच ते समान, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मने विठ्ठल. या अनुषंगानं भगवंताची वाखाणणे करणं म्हणजे भगवंताची कीर्ती गायली. ठीक आहे. भगवंताचीच नाही तर वैष्णवांची देखील, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे. या पद्धतीने महाराज सांगतात की पुराणांमध्ये जे महाराज सांगतात की साधू संतांचा महिमा वर्णन केलाय, तो देखील आमच्या महात्म्याने जीवनामध्ये महाराज सांगतात की पठन केलं, अध्ययन केलं आणि त्याची महाराज सांगतात की विस्तृत स्वरूपानं परिणती जगाच्या समोर मांडलेली. या अनुषंगानं भक्ती त्याचा पार वाखाणीला, तोंड भरून वर्णन केलं. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, तिचे मज सुख दे देवा, कान भरून या ऐकेन तुझे कीर्ती, ती मज विश्रांती दे देवा, बाहेरंगे टाळे नाचे न उदास, हे दे हातास पायस. एकंदरीत महाराज अशा पद्धतीने संतांनी भगवंताला साधनेच्या माध्यमातून महाराज सांगतात की अनुभवलं, आळवलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचारलं की संत भगवंताचं गुण गातात, तर स्वतः भगवान परमात्मा संतांच्या माग पुढं उभं राहून त्या भक्तीतला अनुभव आनंद घेतात. नामयाच्या पाठी चाले के शिराज, लागावया रज चरणीचे. नामदेव महाराज जर महाराज पंढरपूरमध्ये क्षेत्र प्रदक्षिणा करायला चालले ना, नगर प्रदक्षिणा, तर देव त्यांच्या मागे चालायचे. का बर? नामदेव महाराजांच्या पायाची धूळ उडून आपल्या अंगावर यावी. लागावया रज चरणीचे. पण महाराज हे रज म्हणजे माती नाही, तर रज म्हणजे महाराज सांगतात की महात्म्याची स्वानंद अनुभवातली अनुभूती. स्वानंद स्थितीतली अनुभूती काय आहे, या साधनेतला अनुभव काय आहे, तो स्वतः अनुभवण्याकरिता, उपभोगण्याकरिता तो परमात्मा त्यांच्या माग. नामदेव महाराजांच्या मुखातून भजन ऐकण्याकरिता देव माग माग चालत होते. या अनुषंगानं वास्तविकता स्वरूपानं ते एकच आहेत. कार्य सुद्धा महाराज वर करणे भिन्न वाटत असेल, पण महाराज फलाच्या अंगाने पाहिलं तर ते कार्य सुद्धा एकच आहे. या देवभक्तांच्या कार्याची जी एकरूपता आहे महाराज, उपाधी भेदानं ते दोन दिसतात, द्वैत दिसतं, पण स्वरूपाच्या अनुषंगाने ते एकत्वच आहे. अभंगाचं चौथं चरण. अंगी दोन्ही झाले निर्वाण, एका अंगी दोन्ही झाले निर्वाण, एका अंगी दोन्ही झाले निर्वाण, एका अंगी
देव भक्तपण स्वामी सेवा या अनुषंगाने महाराज एकाच स्वरूपामध्ये देव आणि भक्त निर्माण झालेले आहेत. देवानं संरक्षण करावं तर भक्तानं साधना उपासना करावी. या अनुषंगाने एका अंगी दोन्ही झाली हे निर्माण. संत अधिकारानं आणि स्वरूपानं महाराज सांगतात की परमात्मा स्वरूपाचे त्यांचं सामर्थ्य महाराज सांगतात की कंकणभर देवापेक्षाही अधिक आहे. तरी देखील त्यांनी सांगितलं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐशे करी. देवा आम्हाला शेवटपर्यंत भक्त म्हणून ठेवा, आम्हाला देव करू नका. देव होण्याचं सामर्थ्य पण तरी देखील आम्हाला देव करू, आम्हाला देव पण नको, आम्हाला भक्तपणा ठेवा. देव भक्तपण. आणखीन पुढे जाऊन सांगू भक्त जीवनातलं सौंदर्य हे सेवेनच शोभून दिसतं. जर सेवा नसेल तर भक्त म्हणण्याचा अर्थ काय. माऊली ज्ञानोबराय स्वरूपानं परमात्मा आहेत, स्वरूपानं देवच आहेत. हे तुम्ही आम्ही सांगण्याची गरज नाही, देवाने सांगितलं. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञान देव मीचा आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञान देव आत्मा माझा. अरे बाबा मीच ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही, बदल नाही. मग असे स्वरूपानं परब्रह्म असणारे माऊली ज्ञानोबराय जीवनामध्ये फक्त सेवेचीच महाराज इच्छा करतात. ज्ञानदेव म्हणे गुरूंचा मी दास, नेने साधनास आन काही, तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहता न दिसे वेगळी, मी तू पण जाऊ दे दुरी, एकचे घोंगडे पांघरू हरी. स्वरूपानं एक आहोत पण ऐका ना, एकाच घरातलं कुटुंब आहे. त्या घरामध्ये महाराज 4, 5, 6 काही सदस्य मंडळी असतील, मुलं असतील, मुली असतील, पती पत्नी असतील, आई वडील असतील. मग घरातले सगळेच कारभारी झाले, मग घर चांगलं चालतं का. घरामध्ये कोणीतरी एक कारभारी असावं, त्याच्या आधिपत्याखाली इतरांना महाराज सांगतात ते आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. तसं प्रभू तुम्ही कारभारी आणि आम्ही तुमचे सेवेकरी. या अनुषंगानं महाराज सांगतात की तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक. पांडुरंग परमात्मा आमचे धनी आहेत, मालक आहेत, आम्ही त्यांचे सेवक आहोत. या अनुषंगानं एकापासून अनेक झाले. एका ब्रह्मापासून महाराज सांगतात ह्या विस्तार आहे, परंतु प्रभू आपण स्वामी आणि आम्ही तुमचे भक्त, आम्ही तुमचे सेवक. मग सेवकाने काय करावं. सेवकानं नम्रतेनं भगवंताचं भजन करावं. विठोबार देव आणि भक्तांची स्वस्वरूप स्थिती आणि देव भक्तांचे महाराज सांगतात की भक्तीच्या अनुषंगानं एक रूपता या अभंगाच्या द्वारे आपल्याला महाराजांनी त्याचं दर्शन घडवलं. आज भगवान वामन परमात्मा यांची जयंती, देवाचे येणं आणि आपल्या देवांचं देखील मूर्ती लोकून जाणं वेगळंच आहे. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगून वामन परमात्मा देवांनाच घेऊन जाण्याकरिता आज आले. भगवान वैकुंठाहून आले आणि महाराज गरुडावरती आमच्या बाबांना घेऊन वैकुंठात पुन्हा घेऊन गेले. आज वामन परमात्मा आले नाही इथं. आपल्याला पुष्पवृष्टी करायची. पहिल्यांदा वामन परमात्मा यांचा जन्मोत्सव म्हणून
आणि दुसऱ्यांदा महाराज सांगतात की बाबांचं वैकुंठ गमन म्हणून 2 अभंग होतील, पण पुष्पवृष्टी एकाच वेळेस करायची. बळीराजा दैत्य बहुत मातला, राजा दैत्य बहुत मातला, राजा दैत्य बहुत मातला, राजा दैत्य बहुत मातला, संपत्ती हरिल्या देवांची, संपत्ती हरिला देवाची, संपत्ती हरिला देवाची, तये काळी दिली देवा आठविती, तये काळी दिली देवा आठविती, प्रार्थना करीते देव देवा, तया काळी तुवा आदिती उदरी, तये काळी तुवा आदिती उदरी, या काळे तो आदिती उदरी, हरी बंधुमाला घडुनिया बळी पाताळी घडुनिया बळी पाताळी आपण राहिला देवपदी पुण्या सारी देव देवपदी देव देवपदी स्थापुनिया सारी देव देव पदे बैसोनी आसारे राखी तसे द्वार नाम राखणे, नाम राखणे राखी तसे द्वार नाम राखणे, तय काळे जे जे देव आठवी, तया काळे जे जे देवा आठविती, तया काळे जे जे देवा आठविती, प्रार्थना करते देव देवा, प्रार्थना करीती देवा देव, प्रार्थना करीती देवा देवा. वामन भगवंत यांचं इथं प्रागट्यकरण. आता आपल्या देवांचं वैकुंठ गमन. स्वहिता कारणे सांगतसे तुझ, स्वहिता कारणे सांगतसे तुझ, अंतरीचे पूज होते काही, करा हरी भजन तराल भवसागर, करा हरी भजन तराल भवसागर, उतरील पहिला पार पांडुरंग, कृपा नारायणी केली मजबरी, कृपा नारायणी केली मजबरी, तुम्हा लागे हरी विसंबेना, हरि विसंबेना, हरि विसंबेना, हरी भजन कराल भवसागर, हरी भजन कराल भवसागर, उतरेल पहिला पार पांडुरंग, सेना सांगोनी या जातो वैकुंठास, 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 तिथी द्वादशी श्रावण मास, तिथी द्वादशी श्रावण मास, करा हरी भजन, करा हरी भजन तरल भवसागर, हरी भजन श्रावण मास, हरी भजन
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव जागेवर बसाल, जागेवर बसाल. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली देव आणि भक्त स्वरूपानं एक आहेत. कार्य देखील महाराज सांगतात की धर्माच्या अनुषंगानं आहे आणि फल सुद्धा महाराज सांगतात की स्वानंद सुख आणि आनंदाच्या अनुषंगानं आहे. देवामध्ये आणि भक्तांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, भिन्नता नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने बीन देव देव भक्त तुका मने नाही भिन्न भाव तुका मने भक्त तोची देव देव भक्त भक्त तोची देव देव भक्त भक्ताशी सोहळे देवाची आगे भक्ताशी सोहळे देवाची आगे भक्त तोची देव देव भक्त भक्ताची सोहळे देवाची आगे भक्ताची सोहळे देवाची आगे. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय